तुम्हाला माहित आहे का? अधिक मासात केलेली एक साधी सत्यनारायण पूजा तुमच्या आयुष्यातील सगळी संकट दूर करू शकते. अधिक महिन्यात तुम्ही विषम संख्येच्या पटीत संकल्पयुक्त सत्यनारायण पूजा करू शकता, म्हणजे 1, 3, 5, 7, 11, 21 किंवा अगदी 51. सत्यनारायण पूजेचा संकल्प कसा करायचा आणि पूजा कशी करावी ह्याचा व्हिडिओ आपल्या पेजवर आहे, नक्की बघा. अधिक मासाला आपण पुरुषोत्तम मास सुद्धा म्हणतो, कारण या महिन्याचे स्वामी स्वतः भगवान विष्णू आहेत. सत्यनारायण हे विष्णूचंच रूप असल्याने या कालात केलेली पूजा इतर महिन्यांच्या तुलनेत अनंत पटीने जास्त फळ देते. अनंत पुण्यप्राप्ती. केलेल्या प्रत्येक सत्कर्माचे फळ 1000 पटीने मिळते. संकटमुक्ती, घरातील इडापिडा टळते आणि सुख समृद्धी आणते. मनोकामना पूर्ती, मनातील इच्छा लवकर पूर्ण होतात. दोषांचे निवारण, कुंडलीतील पितृदोष आणि ग्रहदोष शांत होतात. मानसिक शांती, घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन मन प्रसन्न राहते. या विशेष महिन्यात पूजा कधी करावी? तर अधिक मासातील पौर्णिमा, एकादशी किंवा कोणताही गुरुवार आणि शुक्रवार या पूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओ नक्की सेव्ह करा आणि आपल्या कुटुंबियांसोबत शेअर करायला विसरू नका. कमेंट्समध्ये लिहा, ओम नमो भगवते वासुदेवाय.